24 India Live News. पत्रकारिता के क्षेत्र में तेजाकडे दीप हे एक महत्वाचे या प्रकाशन सोहळ्यात ही सकारात्मकता त्यांचं परत एकदा स्वागत करत आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष HP सिंग जी, स्वागत करतील डॉक्टर माननीय राजेश केसाळ हांडे। मान्यवर, मी आपला जास्त वेळ घेणार नाही। शिवाजी महाराजांचे वाघ नख आणण्याचं जे धाडसी काम त्यांनी या ठिकाणी केलं, परदेशात असणारे जी आपला ठेवा आहे, आपला ऐतिहासिक ठेवा आहे, तो त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी बोलणी करून यशस्वीपणे ते कार्य केलं। याबद्दल या दोन्ही व्यक्तीचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रकारिता काय आहे या संबंधात असलेले अनेक सिद्धांत, वेगवेगळे असलेले लेखक आणि या लेखांचाही असलेला संग्रह या पुस्तक प्रकाशनाचं एकंदरीत स्वरूप आहे, जे आपण डॉक्युमेंटरीमध्ये पाहणारच आहोत। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। भारतीय पत्रकारिता का इतिहास या ग्रंथाच्या वारजी आदरणीय डॉक्टर सतीशजी गोगलवार, आदरणीय प्राध्यापक विजयराव मुळे ज्यांच्या कार्यक्रमात मी उपस्थित झालो, या ग्रंथाचे लेखक प्रकाशक माननीय सरदार हरविंदर सिंह धुन्नाजी, श्री कार्तिक पाठकजी, राहुल पावडे, विशाल निंबाळकर, अर्जुन सिंग धुन्नाजी, या ठिकाणी उपस्थित ॲडव्होकेट टंडन, श्रीधर बलकीजी, सूरज ठाकरेजी, बलरामजी डोडानी, रणजित सिंग सलुजाजी व इथं या पारिवारिक कार्यक्रमात उपस्थित आदरणीय धुन्नाजीवर मनापासून प्रेम करणारे सर्व सन्माननीय आदरणीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, पत्रकारिता का इतिहास या पुस्तकाचं अधिकृत दुसऱ्या आवृत्तीचं लोकार्पण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। एक अतिशय उत्तम पुस्तक, ज्ञानवर्धक पुस्तक। खरं तर आत्ता बसल्या बसल्या जेवढ्या पेजेसवर मी नजर टाकली, अतिशय ज्ञानवर्धक पुस्तक हे आदरणीय सरदार हरविंदर सिंह धुन्नाजींनी अतिशय मेहनत करून हे 100 पेजेसचं पुस्तक काढायला मी विश्वासाने सांगतो की त्यांना कमीत कमी 40,000 पेक्षा जास्त पानं वाचावी लागली असावी, इतकं ज्ञानवर्धक पुस्तक आहे। मी माझ्या वतीने, तुमच्या सर्वांच्या वतीने या पुस्तकासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो, अशाच पद्धतीची खूप पुस्तकं त्यांच्या हातून लिहावी व ती प्रकाशितही व्हावी, या दृष्टीने शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी मी प्रार्थना करतो। ही प्रार्थना करत असताना अपेक्षाही व्यक्त करतो। अनेकदा असं होतं की पुस्तकाच्या प्रकाशनाला आपण सर्वजण एकत्र येतो, पण पुस्तक जाताना मात्र कोणीच विकत घेऊन जात नाही। नवीन सरकारने GR काढलाय की प्रकाशनाच्या कार्यक्रमात जे जे उपस्थित घेतली आहे, पण मी शिक्षणाने राहिलो नंतर सर्व बदललं। पण या पुस्तकातून काही अपेक्षा ज्या आदरणीय सरदार हरविंदर सिंह धुन्नाजींनी व्यक्त केलं ते खरं आहे की लेखणीचा उपयोग कसा केला पाहिजे। तर पुस्तकावरचं चित्रच एवढं सुंदर आहे कि भारतीय पत्रकारिता का इतिहास कल आज और कल
तिरंगा ध्वज दाखवलाय की माझ्या लेखणीचा उपयोग हा परिवर्तनासाठी झाला पाहिजे. माझ्या लेखणीचा उपयोग हा बदनामी किंवा बदला घेण्यासाठी नसून तो देशामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टींचा बदल घडवण्यासाठी असला पाहिजे. हा या पत्रकारितेचं उद्दिष्ट हे यामधून निश्चितपणे दिसत आहे. आणि मी पुन्हा एकदा धन्यवाद मुन्ना जी, आपने मेरे माँ की याद दिलवा दी. हे तर खरं आहे की आई म्हणजे माता आणि माती. माता गर्भातून आपल्याला जन्म देते आणि माती आपल्या गर्भातून पालन पोषण करतं. आज आपण जेव्हा इथे एकत्र आलो तेव्हा या दोन्ही गोष्टीचा संदर्भ मी बघितला की माझ्या आईचंही चित्र आहे, पण 400 पानामध्ये जो विचार आहे तो या मातीची सेवा करण्याचा विचार आहे, समर्पणाचा विचार आहे. आणि यासाठी सुद्धा मी धुन्नाजींना अभिनंदन करतो. खरं तर लहानपणीच्या तुमच्या आठवणी तुम्ही दोघांनी सांगितल्या. म्हणजे तेव्हा देशभक्तीच्या भावनेने बोर्ड गावायचे 1971 मध्ये युद्धाच्या प्रसंगी जेव्हा पूर्णपणे ब्लॅकआउट व्हायचं तेव्हा जर एखादा जागा लाईट बंद करावेसे वाटत नसेल तर देशभक्तीच्या भावनेने जाऊन आणि धुन्नाजी आणि गोगलवारजी मुळेजींना पाहिल्यावर मी हे विश्वासाने सांगतो की हे काही दादागिरीनी यांनी बंद करायला गावले नसेल, हे विचार परिवर्तनच करून यांनी हे बंद करायला गावले असावे हा निश्चितपणे मी सांगेन. खरं तर आत्ताच्या युगामध्ये सर्वात मोठी चुनौती चॅलेंज काय तर जल प्रदूषण, ज्याच्यावर आपण चिंता व्यक्त करतो, हवा प्रदूषण ज्याच्याबद्दल आपण अनेकदा मंथन करतो, सॉइल प्रदूषण याही बाबतीमध्ये गंभीरता व्यक्त करतो. पण एक गोष्ट खरी आहे की या 3 प्रदूषणाच्या सोबत एक वैचारिक प्रदूषणही सुरू झालं आहे. आणि हे वैचारिक प्रदूषण हे वास्तविकतेच्या आधारावर विषारी विचार पसरवणार नसून हे कुठंतरी तात्कालिक स्वार्थासाठी विचार पसरवण्याचे हे वैचारिक प्रदूषण. आणि यावर सुद्धा या पुस्तकामध्ये आदरणीय धुन्नाजींनी अतिशय वास्तववादी विचार व्यक्त केले आहे की पत्रकारिता करताना ते वैचारिक प्रदूषण वाढवणार नसावं तर ते वैचारिक प्रदूषण कमी करणारं असावं. आणि या दृष्टीने या पुस्तकाकडे आपण सर्वांनी बघण्याची आवश्यकता आहे. मी स्वतःच अनेकदा ज्या क्षेत्रामध्ये आहे नेहमी मला एक गोष्ट आवर्जून वाटते. हे खरं आहे की जेव्हा मी पहिल्यांदा निवडणुकीत उभा होतो तेव्हा मी निवडणूक जिंकावी या हेतूने उभा होतो. पण जेव्हा मी एखाद्या निवडणुकीत उभा राहतो तेव्हा निवडणूक जिंकणं हारणं हा माझ्यासाठी गौण भाग झाला. मला मनात नेहमी वाटतं की या बदलामध्ये मी काय स्वतः योगदान देऊ शकतो. आणि तोच भाव घेऊन जेव्हा अनेक विषय हाती घेऊन काम करतो तेव्हा मलाही विश्वास येतो की या बदलाच्या मागे आपण आपलं योगदान देऊ शकतो. अन्यथा आत्ताही कालावधी आमच्याकडे तर कमी होता, पण आपण इथं 50 एकर मधलं SNDT युनिव्हर्सिटीचं केंद्र करतोय. आणि त्या केंद्रामध्ये मी आनंदाने अभिमानाने सांगू शकतो की 62 स्किल कोर्सेस आपण देतोय. त्या कोर्सेसमध्ये पत्रकारिता हाही एक विषय आहे की याही क्षेत्रामध्ये महिलांनी पुढे यावं. शेवटी ईश्वराने महिलांना विशेष अशी देण दिली आहे. खरं तर पुरुषांपेक्षा महिला माझ्या दृष्टीने जास्त एक पाऊल पुढे असतात आणि ती क्षमताच ईश्वराने दिली आहे. पण पत्रकारितेच्या क्षेत्रात आजही अतिशय कमी संख्या ही महिलांची आहे. पण मला विश्वास आहे की SNDT युनिव्हर्सिटीच्या या केंद्रामध्ये जेव्हा 62 कोर्स सुरू होतील तेव्हा मात्र महिलाही मोठ्या संख्येने याही परिवर्तन करणाऱ्या एका महत्वपूर्ण क्षेत्राचा भाग होतील याबद्दलही माझ्या मनात शंका नाही. आणि त्या दृष्टीनेच आपण प्रवास करतोय. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोलण्यासाठी अभ्यासपूर्ण वाणीतून ते आपल्याला काही ऐतिहासिक प्रसंग सांगणार आहे. खरं आहे
हे माझ्यासाठीही सौभाग्य आहे. आज मी या कार्यक्रमात मुद्दाम आलो. खरं तर आज कॅबिनेटची बैठक होती, पण मी काल मुख्यमंत्री महोदयांना आम्ही दोघेही भारत पाकिस्तान सीमेवर दोघेही गेलो होतो. जम्मू काश्मीर चिपाही आमच्या सोबत होते आणि मी येताना मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं. जेव्हा बघा मुख्यमंत्री महोदय म्हणाले की भाऊ आज तुम्ही कॅबिनेटला यावं, काही विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे. मी तर काही झालं तरी कॅबिनेटला येणार नाही. हा, तुमच्याशी आत्ताच त्या विषयावर चर्चा विमानात करतो, कारण आपल्यापाशी भरपूर कालावधी आहे. श्रीनगर ते मुंबई 2.5 तासाचा प्रवास आहे. कारण मला कोणत्याही परिस्थितीत श्री हरविंदर सिंह दुन्नाजी यांच्या पुस्तकाच्या या प्रकाशनात यायचंच होतं. आणि खरं तर अर्जुन जी, आपने बोला मैं तो 6:45 बजे ही यहाँ आया था. आपने मुझे कहा कि भाई साहब 7 का टाइम है, 15 मिनिट पहिले क्यों आहे. असं फार कमी होतं नेत्यांच्या बाबतीत. पण आज मात्र ते झालं होतं की मी 6:45 वाजताच इथं पोहोचलो आणि अर्जुन सिंग मला म्हणाले की भाऊ आपको कहीं तो भी रुकना पडेगा. मी मनात विचार केला की मी जर घरी गेलो तर पुन्हा लवकर येता येणार नाही, कारण बॅग काढणे, इथून आलो काश्मीरहून तर निश्चितपणे उशीर होईल. म्हणून मी बाहेर एका ठिकाणी रेस्ट हाऊसमध्ये थांबलो आणि या कार्यक्रमात आनंदाने मग येता आलं. कारण मी अशा एका पत्रकाराच्या कार्यक्रमाला जात होतो, ज्यांनी पत्रकारिता ही प्रोफेशन म्हणून नव्हे तर समाज परिवर्तनाचं मिशन म्हणून आयुष्यभर ते जगले. म्हणूनच आमच्या ज्या ताई सांगत होत्या, अतिशय चांगलं संचालन तुम्ही करत होत्या. आणि ताई जेव्हा सांगत होत्या की दाचेवारजी आणि त्यांच्यामध्ये, म्हणजे आजकाल असे प्रसंग कमी असतात की 2 मित्र वैचारिक या बाबतीमध्ये चर्चा होत असेल. याचं कारणही आता प्रत्येक जण व्हॉट्सअपवर एवढा गुंतून गेला आहे की वैचारिक चर्चा करण्यासाठी हातात मोबाईल नाही असा व्यक्ती शोधणंच आता कठीण झालं आहे. आणि मग अशा प्रसंगामध्ये या मित्रांचा जुना इतिहास उदाहरणं ऐकतानाही मग मनापासून आनंद होत होता की आज ही समाजाची आवश्यकता आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जी वाट लागते आहे, जी असत्य माहिती दिल्या जात आहे, समाजामध्ये द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीच्या शब्दाचा उपयोग केला जातो. अनेकदा व्हिडिओ सारख्या गोष्टींमध्ये जोड तोड करून दाखवल्या जात आहे. या सर्वांची आता चिंता करण्याची वेळ निश्चित आली आहे. जेव्हा मी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखासाठी MOU करण्यासाठी अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्युझियममध्ये गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमच्याकडे तर सर्व आहे, पण त्याची योग्य पद्धतीने मांडणी करण्याची व्यवस्था मात्र आमच्याकडे नाही. आणि तीच मांडणी ही आपल्याला करण्याच्या दृष्टीने सर्वांना एकत्र यावं लागेल. आपल्या सर्वांवर ही मोठी जबाबदारी आहे. या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पायोनियर होऊ शकतो. खरं तर इतके आपण मोठे निर्णय या जिल्ह्यातून घेतलेत की इतरांनी सुद्धा आपला हेवा करावा. म्हणजे काल जेव्हा मी पाकिस्तान बॉर्डरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू लावण्यासाठी गेलो, तेव्हाही मला आनंद झाला की तिथं असणारे साधारणतः 2000 आपल्या आर्मीचे जवान हे चंद्रपूर बद्दलची माहिती त्यांनी युट्यूबवरून घेऊन जेव्हा ते आपलं मत व्यक्त करत होते, जेव्हा ते मला सांगत होते की देशातली सर्वात चांगली सैनिक शाळा ही चंद्रपूरमध्ये आहे, तर मला पाकिस्तान सीमेवर ऐकताना आनंद होत होता, खुशी होत होती. असे अनेक निर्णय आपण करतोय आणि या निर्णयाच्या पाठीशी आपल्यासारखे उत्तम पत्रकारिता करणारे पत्रकार हे सुद्धा अनिवार्य आणि आवश्यक आहे. अन्यथा असेही काही लोक असतात जे मेंदू भाड्याने देऊन मग मात्र त्या भाड्याच्या मेंदूतून काही लिहिण्याचा प्रयत्न करतात. जसं वाघनखाच्या बाबतीत मी अनुभवलं. एकाने व्हिडिओ प्रसारित केला की वाघनख भाड्याने आणणार आहे आणि त्याचे 2 कोटी रुपये भाडं ठरलेलं आहे. मला कधी कधी यांची कीव येते, सहानुभूती वाटते की मी विदर्भाच्या मराठवाड्याच्या अनुशेषासाठी लढाई केली, आता देवाशी आपण कधीतरी लढाई केली पाहिजे की यांच्या बुद्धीचाही अनुशेष भरून काढला पाहिजे. कारण बुद्धी वाटताना हे होते की नाही अशी पत्रकारिता
पत्रकारिता मात्र हे देशविघातक ठरते, छत्रपतींचा अवमान करणारी ठरते. कोणताही कागद नसताना अशा पद्धतीने खोटी पत्रकारिता करणारे, या सर्व खोटी पत्रकारिता करणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे वॅक्सिन आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांच्या मेंदूची वाढसाठी या पुस्तकाचं वाचन हेच खरं टॉनिक है. हरविंदर सिंह दुन्ना जी, आपको बहुत बहुत बधाई. बहुत ही सुंदर किताब आपने लिखा है और निश्चित रूप से मेरा विश्वास है कि जो जर्नलिज्म में अपनी पदवी प्राप्त करना चाहेंगे, ये लिए दीपस्तंभ होगा, मार्गदर्शक होगा, दिशादर्शक होगा, जिसकी लेखनी ये देश के लिए चलेगी. बहुत बहुत शुभकामनाओं के साथ भगवान आपको बहुत लंबी आयु दे और आपके हाथों से ऐसे कई अच्छी देशभक्त और राष्ट्रभक्त बनाने वाली किताबें, इसका निर्माण हो, यही बहुत बहुत शुभकामनाओं के साथ मैं आपको निमंत्रण देने के लिए, आपने मुझे यहाँ बुलाया. एक समय था आपने मेरे न्यूज़पेपर का प्रकाशन किया, अब मैं बैच के साथ वो लौटा रहा हूँ. बहुत बहुत धन्यवाद. कुछ ऐसी माताएं जिनका एक बहुत अच्छा योगदान चंद्रपुर के विकास हेतु रहा और सोशल वर्क हेतु रहा, उनकी कुछ झलक दिखाएंगे और भाऊ के हाथ से उनको सम्मानित किया जाएगा. तो मैं श्रीकांत भैया से रिक्वेस्ट करता हूं. आज के इस कार्यक्रम से आज एक ऐसे ग्रंथ का प्रकाशन किया जा रहा है जो कि भविष्य में पत्रकारिता के क्षेत्र में मील का पत्थर हैं. जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते. हम आजकल वाइब्स कहते हैं, तो इसे हमारे वेदों में आकाश कहा गया है. में एक ऐसा नाम है जिन पर यह पंक्तियां खूब सजती है. साथ ही में संस्कारों से जोड़ने का काम कर रही है. इस हेतु हमारे चंद्रपुर शहर किया जा रहा है. इस हेतु डीएमडी न्यूज चैनल द्वारा आपको सम्मानित किया जा रहा है. हमारे चंद्रपुर का रसोई होटल, जहाँ की वराडी थाली पड़गिलवार जी का भी सम्मान किया जा रहा है. और एक विशेष सम्मान ऐसे हमारे महान भगिनी जिनकी वजह से आज हम स्वस्थ सांस ले. व्यासपीठावर येऊन कोणी सभागृह बाहेर असतील ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले त्यांनी कृपया यावे ही विनंती. India Live News.